नमस्कार मित्रमैत्रिणींनो, डॉक्टर संग्राम पाटील बोलतो इंग्लंडवरून. मित्रांनो, सध्या अयोध्येच्या राम मंदिर जे नव्याने बांधलं गेलेलं आहे, त्या मंदिरामध्ये जे करप्शन झालं त्याचा मोठा वाद उभा राहिलेला आहे. आणि काही महिन्यांपूर्वी किंवा 1-2 वर्षापूर्वी या मंदिराच्या जमिनी आणि आजूबाजूच्या जमिनी विकत घेण्यासंदर्भात तिथले जे ट्रस्टी आहेत, त्याचे संबंधित लोक आहेत, RSSचे, BJPचे, विश्व हिंदू परिषदेचे, यांनी किती मोठा भ्रष्टाचार केला या संदर्भात आवाज उठला होता. परंतु तो शांत झाला, त्याच्याबद्दल कोणालाच काही झालं नाही. पण आता मंदिरात जे दान टाकलेलं आहे लोकांनी, हे दान कसं चोरलं जातं आहे याच्या संदर्भात वाद उभा राहिलेला आहे. आणि हा वाद शांत होत नाही किंवा याच्यावर काही इलाज होत नाही तोपर्यंत कृष्ण जन्मभूमीच्या मंदिराचा पण वाद उभा राहिला आहे की अशीच तिथेही लूट चाललेली आहे. आणि आता उज्जैनच्या ते जे मंदिर आहे महाकालचं, आणि त्या संदर्भातला पण वाद उभा राहिलेला आहे. म्हणजे मंदिरांमध्ये ही जी लूट चाललेली आहे आणि ती देखील भाजप RSS संदर्भातल्या लोकांची. म्हणजे जे लोक आपल्या हिंदुत्ववाद हे ब्राह्मणवाद मनुवादाचं गोड असं नाव आहे. प्रत्यक्षात हिंदूंशी या मंडळींना काही घेणं देणं नसतं, हे ब्राह्मणवादी असतात हे लोक. तर यांच्या संदर्भात हा वाद उठलेला आहे. मग मी विचार करत होतो, अशी मंदिराची लूट जी झालेली आहे आणि मंदिरांची देखील, तिच्या संदर्भात प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंचे वडील आणि उद्धव आणि राज ठाकरे यांचे आजोबा यांनी सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. हे पुस्तक तुम्ही वाचलेलं नसेल तर मी पुन्हा आवर्जून सांगतो तुम्हाला की वाचा. हे एका दिवसात वाचलं जातं. तुम्हाला उलटं दिसेल, मी सेल्फी कॅमेऱ्यातनं बोलतो आहे. देवळांचा धर्म, धर्माची देवळे, हे हिंदीत पण आहे. याची फुकट PDF अवेलेबल आहे इंटरनेटवर. आणि माझ्या चॅनलवर मी परवाच याचा ऑडिओ 53 मिनिटाचा प्रकाशित केलेला आहे. तो फक्त ऐकायचा आहे लावून तुम्हाला. फारच जबरदस्त पुस्तक आहे. याच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरेंनी हिंदीमधलं जे आहे त्याच्यात 23 पॅन नंबर आहे आणि मराठीतलं जे आहे त्याच्यावर 14 पॅन नंबरवर सांगितलेलं आहे की तेच कडाड फुटल्यावर कल्पना तेथे राहणार कशी, आणि प्रामाणिक वेश्येप्रमाणे राहिलीच तर ती सोमनाथाला कळणार कशी. महम्मद गझनीच्या वेळपर्यंत हिंदूंची देवळे म्हणजे अनंत भल्याबुऱ्या त्रागड्यांची पेवे बनलेली होती. हा वेळ पावेतो मुसलमानी स्वारीवाल्यांना देव किंवा देवळे फोडण्याची कल्पना, कुमकुमी किंवा वेड मुळीच माहीत नव्हते. देव आणि देवळे फोडण्याची चटक मुसलमानांना सोमनाथाने लावलेली आहे. सोट्याच्या 3 दणक्यात पिंडीखाली जर अपरंपार द्रव्य आणि सगळ्या राजकारणी गुन्ह्याची कागदपत्रे मिळाली तर असल्या घसघशीत बोहाणीच्या जोरावर देवळे फोडण्याचा धंदा सर्रास चालू न करायला ते धाडसी मुसलमान मूर्ख किंवा हिंदू थोडेच होते. चालू घडीचा मुसलमानांचा देवळे फोडण्याचा व देव बाटविण्याचा प्रघात पीछे से आई और आगे बढी असल्या वृत्तीचा केवळ बंग भोलानाथ आहे. त्यापेक्षा यात विशेष काही नाही. आता याच्यामध्ये त्यांनी त्यावेळची जी भटशाही होती, ब्राह्मणवाद होता, ती कशी देवळांच्या निमित्ताने लोकांना नाडत होती, सत्तेच्या राजकारणात ती देवळांमार्फत कशी सहभागी होती, आणि या देवळांमध्ये कसं संपत्ती पण जमा व्हायची आणि इथे राजकारणाशी संबंधित पण सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि नाना प्रकार व्हायचे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हा गझनी जो आहे, मोहम्मद गझनी, त्यांनी तिथे जो सांगितला, याचा जर आपण नीट विचार केला तर हा 1026ला म्हणजे बरोबर 1000 वर्षापूर्वी आला होता. आणि आता 2026ला या गझनीच्या अवलादी ज्या मंदिर लुटतायत किंवा गझनीचे बाप, कारण त्याने त्यावेळी जेवढं लुटलं नसेल तेवढं यांनी लुटलेलं आहे असं सगळ्या हिशोबातून लक्षात येतं आहे. कारण यांनी मंदिर बांधायचं म्हणून हे 1980s 90s पासून पैसा जमवत आहेत. लोकांनी यांना सोन्याच्या हिऱ्याच्या विटा दिलेल्या आहेत, चांदीच्या विटा दिलेल्या आहेत, कॅश दिलेली आहे, माळ हार आणि काय काय लोकांनी दान करून टाकलेलं आहे मंदिर बांधण्यासाठी. याचा कसलाच हिशोब नाही. मंदिर बांधण्यापासून, जमिनी घेण्यापासून ते आता मंदिर चालवताना इथे भ्रष्टाचार चालू झालेला आहे, हे पुढे येतं आहे. आणि आता SIT BITच्या नावाने सगळं जे चाललेलं आहे याच्यातनं काही निष्पन्न होणार नाही. सगळं रफादफा हे प्रकरण केलं जाईल आणि कोणालाच किंवा एखाद दुसऱ्याला पकडून शिक्षा केली जाईल. पण याच्यातला जो मेन जे गुन्हेगार आहेत,
जे RSSचे लोक आहेत, विश्व हिंदू परिषदेचे लोक आहेत, ज्यांच्या हातामध्ये हे दिलं होतं, म्हणजे धर्माचे जे साधू संत आहेत, जे संन्यासी असतात, शंकराचार्य असतात, वेगवेगळ्या पीठांचे गुरु असतात, त्यांना न देता ह्या विश्व हिंदू परिषद आणि RSSच्या लोकांना याचं नियंत्रण दिलेलं आहे आणि हा भ्रष्टाचार पुढे आलेला आहे. तर हे पुनरावृत्ती होते परत. म्हणजे त्यावेळी जसे मंदिरं हे प्रबोधनकार ठाकरे सांगतात की हे लुटीचं साहित्य होतं बहुजनांना, तसेच आता पण मंदिरं लुटीचे साहित्य होते. आणि त्यावेळी जो मोठा दणका जो दिला होता तो हे जे बाहेरचे आक्रमक होते गजनीसारखे, यांना कळलं होतं की अरे इथे फार हिरे मोती सोनं चांदी काय काय असतं या मंदिरांमध्ये. यांना दणका दिला की आपल्याला गाड्याच्या गाड्या रथच्या रथ भरून धनसंपत्ती नेता येते. त्यावेळेला ते मोहम्मद गजनीने केलं होतं. आणि आता या गजनीच्या अवलादी आहेत हे मंदिर लोकांचा, भाविकांचा, भक्तांचा, मेहनतीचा बऱ्याचशा लोकांचा असणाऱ्या हा पैसा दिलेला, भक्तिभावाने टाकलेला पैसा हा लुटतायत. आणि कशाला वापरतायत? जे माहिती पुढे येते त्याच्याप्रमाणे हे स्वतःच्या संघटना एक्सपांड करायला, स्वतःचे घरं भरायला आणि पॉलिटिक्समध्ये सुद्धा हा पैसा पुरवता येते. मग हे जे आमदार आणि खासदार खरेदी होत आहेत, हे जे वेगवेगळ्या पार्ट्यांचे आणि संघटनांचे जे मोठे मोठे ऑफिसेस पंचतारांकित बांधले जात आहेत, हा अशाच पैशातून उभं राहत आहेत का? कारण हे 1980s 90 इथपासून हे सगळं चालू आहे पैसा जमवायचं काम. आणि फॉरेनवरून यांना सोन्या चांदी हिऱ्याचे विटा देणारे सुद्धा भक्तांनी डोनेट केलेलं आहे. तर हा सगळा पैसा हा राजकीय कामासाठी, आमदार खासदार खरेदी, सरकार पाडणे, कार्यालय उभारणे, प्रचार करणे, मेळावे घेणे, मोठ्या मोठ्या मिरवणुका काढणे याच्यासाठी वापरला जातो आहे का? हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि जे लोक भक्तिभावाने अशा स्थळांना दान करतात त्यापेक्षा गोरगरिबांना, हिंदूंना द्या पाहिजे. तर हिंदूंच्या प्रत्यक्ष कामात येईल, शिक्षणात, आरोग्याच्या, त्यांच्या अपलिफ्टमेंटच्या कामात, पाणी पुरवठा होईल, राहण्याची सोय होईल, अशा ठिकाणी दान दिलं तर ते जास्त पुण्य मिळेल. आणि हे खरोखर चांगलं कर्म आहे. फिजिकल कर्म आपण जर कोणाच्या उपयोगाचं केलं तर त्याच्यातनं पुण्य मिळणार आहे. असे लुटल्या जाणाऱ्या ठिकाणी दान देण्यापेक्षा आपण चांगल्या लोकांना दान दिलं पाहिजे, गरजूंना दान दिलं पाहिजे, डायरेक्ट थेट लोकांच्या कामात येईल असं दान दिलं पाहिजे, असं मला वाटतं. नमस्कार.